दशक 10वा समास 9वा पुरुष प्रकृती. श्रीराम. आकाशी वायो जाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते श्रीराम. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड. नाना वृक्षांचे जुंबाड, बीजापासून होती श्रीराम. तैसी बीजरूप मूळ माया, विस्तार झाला तेथून या. तिचे स्वरूप शोधून या, बरे पहावे श्रीराम. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पहावी प्रचिती. निश्चळी जे चंचळ स्थिती, तोची वायो श्रीराम. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा. वायो जाणीव मिळो न मेळा, मूळ माया बोली जे श्रीराम. सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे. विवेकी हो समजा तैसे, मूळ मायेसी श्रीराम. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती, याचेच नाव श्रीराम. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती, याचेच नाव श्रीराम. वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास, धरिला पाहिजे श्रीराम. वायो शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर, येणे प्रकारे श्रीराम. वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण, पुढे झाले श्रीराम. तया गुणांमध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण. त्याचा देहधारी आपण, विष्णू जाणा श्रीराम. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोले. गुंतले तेची उगवले, विचार पाहता श्रीराम. एक जाणीव वाटली, प्राणी मात्रास विभागली. जाण जाणो वाचविली, सर्वत्र काया श्रीराम. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचे न जीती. याची रोकडी प्रचिती, प्रत्यक्ष पाहावी श्रीराम. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी. जाणीव खेळे त्याच्या अंगी, निरंतर श्रीराम. जाणो निकाया पळविती, तेण गुणे वाचती. दडती आणि लपती, जाण जाणो श्रीराम. अवघ्या जगास वाचविती, म्हणो निनामे जगज्योती. ते गेलिया प्राणी मरती, जेथील तेथे श्रीराम. मुळीचे जाणीवेचा विकार, पुढे झाला विस्तार. जैसे उदकाचे तुषार, अनंत रेणू श्रीराम. तैसे देवदेवता देवते भूते, मिथ्या म्हणू नये त्याते. आपल्याला सामर्थ्य येते, सृष्टीमध्ये फिरती श्रीराम. सदा विचरती वायो स्वरूपे, स्वइच्छा पालटिती रूपे. अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे, त्यास बाधिती श्रीराम. ज्ञात्यास संकल्पची असेना, म्हणून त्याचेच बाधवेना. या कारणे आत्मज्ञाना, अभ्यासावे श्रीराम. अभ्यासिलिया आत्मज्ञान, सर्व कर्मास होय खंडन. हे रोकडी प्रचित प्रमाण, संदेह नाही श्रीराम. ज्ञाने विण कर्म विघडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरु विण ज्ञान जोडे, हेही अघटित श्रीराम. म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा. तत्वविचार विवरावा, अंतर्यामी श्रीराम. तत्वे तत्व निरसो न जाता, आपला आपणची तत्वता. अनन्य भावे सार्थकता, सहजची झाली श्रीराम. विचार न करिता जे केले, ते वावगे व्यर्थ गेले. म्हणून विचारी प्रवर्तले, पाहिजे आधी श्रीराम. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु, ठाई ठाई बोलिला श्रीराम. सिद्धांत साधाया कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे. परंतु साधका निरूपणे, साक्षात्कार श्रीराम. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकडा साक्षात्कार सायास, करणेची न लगे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृतीनाम समास 9वा समाप्त. दशक 10वा समास 9वा पुरुष प्रकृती. श्रीराम. आकाशात वायू निर्माण झाला, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी फोडून पाहिले तर तेथे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासून वृक्षांचे समूहच्या समूह निर्माण होतात. तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून या दृश्य सृष्टीचा विस्तार झाला आहे. त्या मूळ मायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे. तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी. निश्चल स्वरूपात जी चंचलता निर्माण होते, तोच वायू होय. त्यामध्ये जी जाणीव असते, ते जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय.
वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. सरिता शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते. त्याप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे. वायू आणि जाणीव म्हणजेच जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष व प्रकृती यांनाच शिवशक्ती असेही नाव आहे. वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय, या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. ह्यालाच नारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण तेच जाणीवेचे लक्षण होय. त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा. त्याच्या अंशाने जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश म्हणजेच अहम ब्रह्मास्मी लोप पावतो. सारासार विचाराने तो प्रचितीला येतो. ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणीमात्रांमध्ये विभागली गेली. त्या जाणीवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणीमात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडामुंगी आदी कुणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवितात. जाणीवेमुळेच ते लपतात, दडतात व अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात. ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचविते, म्हणून तिला जगज्योती असे नाव दिले जाते. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तेथे मरून पडतात. मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत तसे जाणीवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. त्याप्रमाणे देवदेवता, दैवते, भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या म्हणू नये. वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पालटत असतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी भ्रम असतात, संकल्प असतात, म्हणून त्यांना बाधा करतात. जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते, ही अगदी रोकडी प्रचिती आहे. त्यात संदेहाला जागाच नाही. ज्ञानाशिवाय कर्मफळ कदापिही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचाराचे मनन निदिध्यासन करावे. तत्वाने तत्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो. आत्म्याशी अनन्य भाव ठेवल्याने स्वस्वरूप अनुभव येऊन साहजिकच सार्थकता लाभते. विचार न करता जे जे करावे ते चांगले होत नाही व व्यर्थच जाते. म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणवून घेण्यास योग्य ठरतो. जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु होय. अशा अर्थाची वचने भगवंताने ठायी ठायी बोलून दाखविली आहेत. सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते. पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. सतत श्रवण, मनन, निदिध्यासन केले असता प्रचिती येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास करावेच लागत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृतीनाम समास 9 समाप्त.